उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अशा अकाली निधनानं महाराष्ट्राची अपरिमित अशी हानी झाली। इदं कामाय नमः लोकाय स्वाहा लोकाय नमः हनुमतये स्वाहा इदं हनुमतये नमः प्रेताय स्वाहा प्रेताय नमः ओम। पोलीस विभागाची सूचना ड्रोन खाली घ्या। अजित पवार यांच्यावर हा अंत्यविधी सध्या पार पडतो। अजित पवार यांचे दोन्ही पुत्र जय आणि पार्थ पवार या ठिकाणी आहेत, सोबतच कुटुंबीय सुद्धा इथे आहेत। राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक सध्या बारामतीत आलेत। ज्या पद्धतीची गर्दी आपण पाहतो, एखादा लोकनेता नेमका कसा असतो हे या गर्दीतून पाहायला मिळतं। अजितदादांना अखेरचा निरोप देण्यासाठी प्रचंड अशी गर्दी झाली। विद्याप्रतिष्ठानच्या या प्रांगणामध्ये लाखो लोक त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी जमले। राजकारणातलं आता दादा पर्व संपलेलं आहे। काल अजित पवार यांच्या अपघाती निधनाची बातमी आली आणि महाराष्ट्राचं काळीज चिरलं गेलं असं आपण म्हणू शकतो। पुरोगामी विचार असलेले एक झुंजार नेते असं म्हणून अजित पवार यांच्याकडे नेहमीच पाहिलं जायचं। अतिशय दुःखद, धक्कादायक आणि मन सुन्न करणारी ही त्यांच्या अपघाताची बातमी होती। त्यातून अजूनही महाराष्ट्र बाहेर पडत नाहीये। अजित पवार आता आपल्यात नसणार हे मनाला समजावून सांगणं महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनतेला अवघड जाते। सध्या अजित पवार यांचे पुत्र जय पवार आणि पार्थ पवार हे अंत्यविधी पार पाडतात। पवार कुटुंबीय, सर्वपक्षीय नेते सध्या इथं उपस्थित आहेत। कार्यकर्त्यांचा आक्रोश पाहायला मिळतोय। एकच दादा, अजित दादा अशा घोषणा दिल्या जात आहेत। अजित दादा परत या अशी एक प्रकारे भावनिक साथ घातली जाते। मात्र नियतीचा हा क्रूर खेळ कुणीच परतवून लावू शकत नाही। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शरद पवार हे सगळेच या ठिकाणी आहेत। शरद पवार यांच्यासाठी हा एक मोठा आघात आहे। आपल्या पुतण्याला अशा पद्धतीनं त्याचं जाणं पाहणं त्याच्यापेक्षा दुसरं मोठं दुःख नाही। जनतेच्या प्रश्नांची सखोल जाण असणं, ती सोडवण्याची एक तगमग असणं, असा एक नेता अजित पवार होते। ज्या पद्धतीनं पहाटे उठून एखादा पाहणी दौरा करायचे, कामांचा आढावा घ्यायचे, वक्तशीरपणा, हे सगळे नेतृत्व गुण त्यांच्यामध्ये होते। आणि त्यामुळेच आता महाराष्ट्राचं पुढं नेमकं काय होणार असाही प्रश्न तो विचारला जातो। राज्यातल्या जनतेसोबत अजित पवार यांचं एक विशेष नातं होतं। आपल्यातलाच एक माणूस आहे बाबा असं म्हणून अजित पवार यांच्याकडे पाहिलं जायचं। ते दिलखुलास होते, बेधडक होते, मनात येईल ते बोलायचे, कुठलाच आडपडदा नसायचा। आणि असा हा नेता अचानकपणे निघून जाणं याच्यासारखा मोठा आघात नाही। आणि आघातून अजूनही महाराष्ट्र सावरत नाहीये। दादांना सध्या अखेरचा निरोप दिला जातो, अंत्यविधी पार पाडला जातो।
सुनेत्रा पवार, अजित पवार यांच्या पत्नी, त्यांच्यासाठी हे दुःख झेलणं अतिशय अवघड गोष्ट आहे. मात्र देव त्यांना शक्ती देऊ अशीच प्रार्थना आपणही करूयात. दादा गेल्यामुळे कार्यकर्त्यांचा एक आक्रोश पाहायला मिळतोय. विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणातली ही गर्दी आपण पाहतो. ही गर्दीच सांगतेय की अजित पवार नेमके कसे होते, कसा त्यांचा स्वभाव होता, नेता म्हणून ते कसे होते हे या गर्दीतूनच स्पष्ट होते. अजित पवार यांचे पुत्र जय आणि पार्थ पवार हे सध्या अंत्यविधीचा हा सोहळा पार पडतायत. अंत्यविधी केला जातो आणि हे सगळं पाहताना शरद पवार, पवार कुटुंबीय आणि प्रत्येक नागरिकाला अगदी गलबलून आले. आपल्यातला हा नेता असा निघून जातो याच्यावर अजूनही कुणाचा विश्वास बसत नाही. पुष्पमालां सुप्रतिष्ठतु. नारायण श्रेष्ठ लक्ष्मीकांत वरप्रद अनेन तर्पणे नाथ प्रेत मोक्षो प्रदो भव. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आता अंतिम दर्शनासाठी त्या ठिकाणी आल्यात. सुनेत्रा पवार यांच्यावर हा दुःखाचा डोंगर कोसळला का ज्यावेळी त्यांच्या अजित पवार यांच्या निधनाची ही बातमी आली. दिल्लीत असलेल्या सुनेत्रा पवार तातडीनं बारामतीत आल्या आणि हे सगळं पाहणं त्यांच्यासाठी अतिशय कठीण होतं. सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांचे दोन्ही पुत्र या ठिकाणी आता आहेत. अंत्यविधी सध्या पार पाडला जातो. अतर्क्य, अनपेक्षित हे सगळं घडतंय. राज्यावरच दुःखाचा डोंगर खरं तर कोसळला आणि हे असं पाहणं प्रत्येक महाराष्ट्रातल्या नागरिकाला खरं तर जड जातंय. महाराष्ट्रानं एक कार्यतत्पर, वक्तशीर असं नेतृत्व गमावलं. राजकारणाची ही एक मोठी हानी आहे जी कधीही भरून निघणार नाही. एक खंबीर नेता, उमदा, दिलखुलास नेता, ज्या पद्धतीनं त्यांचा दरारा असायचा त्याच पद्धतीनं अजित पवार यांची एक हळवी बाजूसुद्धा होती आणि त्यामुळेच आज कार्यकर्ता इतक्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी जमा झाला. सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांचं अखेरचं आता दर्शन घेतलंय. त्यांच्यासाठी हे दुःख पचवणं अतिशय अवघड अशी गोष्ट आहे. पण नियतीच्या पुढे आपलं कुणाचंच काही चालत नाही. जे आता घडलंय ते स्वीकारण्यापासून पर्याय नाही. विद्याप्रतिष्ठानच्या मैदानामध्ये सध्या अंत्यसंस्कार पार पडतो.
पवार कुटुंबियांसोबतच तिथे असलेले सगळेच नेते दुःखी विषण्ण झालेत. कारण कुणालाच असं कधीच वाटलं नव्हतं की एवढा उमेदीचा काळ एक उमदा नेता अशा अवेळी निघून जाईल. त्यामुळे आता दादांना अखेरचा निरोप देताना सगळ्यांनाच भरून आलंय, अश्रू अनावर होत आहेत. कर्तव्य तत्पर, कर्तव्यनिष्ठ आणि लोकप्रिय असे ते नेते होते, लोकनेते होते. पवार कुटुंबियांनी अजित पवार यांचं अखेरचं दर्शन घेतलं आणि आता अंत्यविधी पार पडतो. संपूर्ण कुटुंबासाठी हा एक मोठा आघात आहे. हे आपण दृश्य पाहतो. कुटुंबाला अश्रू अनावर झाले. आपल्या घरातला इतका एक मोठा आधारवड असलेला व्यक्ती निघून जातो. त्यानंतर घरही पोरकं होतं. एक मार्गदर्शक असलेला, एक हात, पाठीवर कुणाचा तरी हात असतो आणि तो आज हातच नाहीये. त्यामुळे कुटुंब सुद्धा अतिशय विषण्ण अवस्थेत आहे. सुप्रिया सुळे यांच्यासोबतच कुटुंबातले, पवार कुटुंबातले हे सगळे कुटुंबीय सध्या अजित पवार यांचं अखेरचं शेवटचं दर्शन घेत आहे. राजकारणातलं एक दादा पर्व गेलं तसं कुटुंबातला एक आधाराचा हात सुद्धा निघून गेला. त्यामुळे कुटुंबियांना देखील अश्रू अनावर झाले. अंत्यदर्शनासाठी आता कुटुंबीय त्या ठिकाणी आलेले आहेत. अजित पवार यांचं अकाली जाणं कुटुंबावर एक क्रूर घालाय. कार्यकर्त्यांचा सुद्धा त्या ठिकाणी सध्या आक्रोश पाहायला मिळतो. अजितदादा अमर रहे अशा घोषणा दिल्या जात आहेत. राष्ट्रवादीतले वरिष्ठ नेते सुद्धा अजित पवारांच्या अंत्यदर्शनासाठी आता येत आहेत. दादांना शेवटचा निरोप देण्यासाठी डोळ्यातले अश्रू अजूनही थांबत नाहीयेत. एक संवेदनशील नेता आपण सगळ्यांनीच गमावलाय आणि कुटुंबानं सुद्धा एक कुटुंब प्रमुख गमावल्याची भावना आता व्यक्त होते. अश्रूंना थांबवणं आता अवघड जात आहे. अश्रू अनावर होत आहेत. काही वेळातच आता शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील. अंत्यदर्शन घेण्यासाठी आता सगळे कुटुंबीय आणि नेते तिथे दाखल होत आहेत. दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी आता सगळ्यांनीच गर्दी केल्याचं पाहायला मिळतं. प्लीज, त्यांना अलविदा म्हणणं सगळ्यांसाठी जड जात आहे. ज्यांचा नामोल्लेख होणार आहे तेच पुढे येतील. प्लीज. फक्त पवार कुटुंबीय या ठिकाणी सध्या पुढे असतील. त्यानंतर विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणातली ही गर्दी आपण पाहतोय. राज्यातल्या कानाकोपऱ्यातून लोक अजित पवार यांना अखेरचा निरोप देण्यासाठी इथं दाखल झाले.
अजित पवार आता आपल्याला दिसणारच नाही विनामूल्य हे पचवणं अतिशय कठीण आहे. चौथ्या नगरसेवक हे कोणीही पुढे येऊ नका. सूचना आहे. सध्या सलाम रचलं जातं. काही वेळातच अंत्यसंस्कार पार पडतील. शासकीय इतमामामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार होते. कुटुंबीय नातेवाईकांनंतर केंद्रीय गृहमंत्री आदरणीय अमितजी शहा सुरुवातीला पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण करणार आहे आणि त्यानंतर इतरांनाही विनंती आहे की आपण पुढे येणार आहात. तर एका क्षणात होत्याचं नव्हतं नेमकं कशाला म्हणतात हे आज आपण पाहतोय. गेल्या काही दिवसांपासून अनेक सभांमधून आपण अजितदादांना पाहिलं होतं. बेधडक मिश्किलपणे होला हो नाहीला नाही असं म्हणणारं एक करारी नेतृत्व आपण पाहत होतो. आणि तेच अजितदादा काल आपल्यामधून अचानकपणे निघून गेले आणि होत्याचं नव्हतं झालं. राजकारणातला एक हसरा खिलाडू आणि आश्वासक चेहरा असं म्हणून अजित पवार यांच्याकडे पाहिलं जायचं. पुढचे काही वर्ष महाराष्ट्राला विकसित करण्यामध्ये, महाराष्ट्राचा विकास करण्यामध्ये त्यांनी एक मोलाची भूमिका निभावली असती. मात्र हे सगळंच आता संपलंय. अजित पवार आता केवळ आठवणीत राहिले. ज्या पद्धतीनं बारामतीमध्ये त्यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राला एक जबरदस्त असा हादरा बसला. अजित पवार खरंच गेलेत का असा प्रश्न सातत्यानं दिवसभर सगळेच विचारत होते. अचानकपणे असं कसं राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांसोबत घडेल असं वाटत होतं. मात्र तो अपघात खरा ठरला, ती बातमी खरी ठरली आणि अजित पवार यांचं दुःखद असं निधन झालं. राजकारण सुद्धा छान असू शकतं. राजकारणात सुद्धा आपण हसून हसऱ्या चेहऱ्यांनी नेतृत्व करू शकतो. हे अजित पवार यांच्याकडे पाहून कळायचं. कारण ज्या पद्धतीनं जाहीर सभेमध्ये ते भाषणं करायचे, अगदी आपल्या घरचा कोणीतरी बोलतोय, अरे बाबा तू बस, तू बोल असं म्हणून ज्या हक्कानं ते कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करायचे, ते पाहिलं की नेहमीच असं वाटायचं की अजित पवार किती जवळचे आहेत, अगदी घरातले वाटायचे. पण तोच हसरा आणि आश्वासक चेहरा आता निघून गेला. विद्याप्रतिष्ठानमधली ही सगळी दृश्य आहेत. अजित पवार यांना अखेरचा निरोप दिला जातोय. सरण सध्या रचलं जातंय. पवार कुटुंब शोकाकुल झाले. संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडालाय. राजकारणात सुद्धा अभ्यास महत्वाचा असतो. वेगवेगळ्या विभागांची माहिती असायला हवी. हे अजित पवार यांच्याकडे बघून कळायचं. कामांचा धडाका, कागदपत्रांची माहिती, एखादा प्रकल्प सुरू होतोय त्याबद्दलची पूर्णपणे अचूक माहिती असणं, ती नसेल तर त्याबद्दलची माहिती अधिकाऱ्यांकडून जाणून घेणं आणि त्यानंतर त्याच्यावर काम करणं, हे अजित पवार यांच्याकडे पाहून कळलं. ज्या पद्धतीने त्यांच्या कामाचा धडाका असायचा त्यामुळे अनेक राजकीय क्षेत्रामध्ये येणाऱ्या नवीन आमदारांना, नवीन कार्यकर्त्यांना त्यांच्याकडून ऊर्जा मिळायची. राजकारण नेमकं कसं असतं, केवळ विखारी भाषणं नाहीत, तर राजकारण त्याही पलीकडे आहे. राजकारण हे समाजकारणच आहे. ही एक नवी शिकवण त्यांनी समाजाला दिली, राज्याला दिली. त्यामुळे अनेक नवीन चेहरे, अनेक तरुण सुद्धा राजकारणाकडे वळले. एखादा नेता रात्री अपरात्री पहाटे कसा काम करतो. राजकारण करणं, नेता असणं म्हणजे केवळ खुर्चीवर बसणं इतपत नाही, तर जनसामान्यामध्ये मिसळणं, त्यांच्या व्यथा जाणून घेणं, नक्की काय करायचंय याचा पूर्णपणे अभ्यास करणं, यालाच राजकारण म्हणतात. हे अजित पवार यांनी दाखवून दिलं.
अजित पवार आज आपल्यामध्ये नाहीत, हयात नाहीत, हे पचवणं खरं तर अजून देखील आपल्या सगळ्यांनाच अवघड जात आहे. महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं 3.5 दशकांहून अधिक काळ त्यांनी राजकारणात एक पद्धतीचा बदल आणला, राजकारण म्हणजे नेमकं काय असतं त्याची दिशा त्यांनी बदलली, हे सगळंच आपण पाहिलं. आणि अजून पुढचे काही वर्ष अजित पवार काय काय करू शकले असते, त्यांच्या कामाचा आवाका नेमका कसा होता, हे सगळंच अजून होणं बाकी होतं. पण त्याआधीच नियतीचा हा क्रूर खेळ घडला आणि विमान अपघातात त्यांच्याच बारामतीत त्यांचं निधन झालंय. विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणातली ही जमलेली गर्दी सांगतेय की अजित पवार लोकनेते म्हणून कसे होते. आपल्या या नेत्याला, आपल्या एका कुटुंब प्रमुखाला शेवटचा निरोप देण्यासाठी राज्यभरातून नागरिक या ठिकाणी सध्या उपस्थित आहेत. अंत्यविधीची आता ही सगळी तयारी पूर्ण होते. अजित पवार यांचे पुत्र जय पवार आणि पार्थ पवार सोबतच पवार कुटुंबीय या ठिकाणी आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ते आधी श्रद्धांजली वाहतील आणि त्यानंतर कुटुंबीय. राजकारणातलं एक दादा पर्व आता संपलंय, त्यामुळे दादांना अखेरचा निरोप देताना आता सगळ्यांनाच गलबलून आलंय. अजित पवार यांची भाषणं लोकांमध्ये मिसळण्याचं एक वेगळं कसब त्यांच्याकडे होतं. त्यामध्ये कधीच कुठे जातीय रंग नव्हता. म्हणून काही वेळापूर्वी आपण पाहिलं मुस्लिम बांधव सुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येनं आहेत. विकासाच्या मुद्द्यावर बोलणारा एक बेधडक नेता असं त्यांचं वर्णन केलं जायचं. खरं तर अजित पवारांना देण्यासाठी आता खूप विशेषण आहेत, पण आता शब्द सुद्धा अपुरे पडतील असंच दिसतंय. या सगळ्या घटनेनं महाराष्ट्रच एक प्रकारे निशब्द झाल्याचं पाहायला मिळतंय. बारामतीसारख्या ग्रामीण भागातून आलेला हा तरुण नेता, शरद पवार यांच्या मुशीत वाढलेला, शरद पवार यांचं मोठं नाव असताना देखील राजकारणात एक वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली. अंत्यविधी आपण सुरू करणार आहोत. अंत्यविधीला आता सुरुवात होते. विद्याप्रतिष्ठानच्या मैदानामध्ये काही वेळातच आता अंत्यविधीला सुरुवात होईल. संपूर्ण पवार कुटुंब या ठिकाणी आहे. या ठिकाणी या देशाचे केंद्रीय गृहमंत्री आदरणीय अमितजी शहा पुष्पचक्र वाहून श्रद्धांजलि अर्पण करतील. इस देश के केंद्रीय गृहमंत्री आदरणीय अमितजी शहा पुष्पचक्र भेंट चढ़ा के श्रद्धांजलि अर्पित करेंगे. पुष्पचक्र वाहून श्रद्धांजलि अर्पण. सर्वांना विनंती असणार आहे की आपण जागेवर उभे राहणार आहात आणि सर्व वर्दीधारी 21 पोलीस जवानांसह जनरल सॅल्यूट करण्यासाठी तयार असणार आहेत. पोलीस बँड पथक पुष्पचक्र वाहून श्रद्धांजलि अर्पण केल्यानंतर मानवंदना देणार आहेत. सर्वांना विनंती आहे इतर मान्यवरांना
त्या ठिकाणी पुष्पचक्र अर्पण करण्यासाठी आपण पुढे बोलवतो आहे नितीनजी नवीन, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नवीन साहेब. आदरणीय दादांना अर्पण करतील. तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या देशाचे रस्ते वाहतूक व महामार्ग केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब. सध्या देवेंद्रजी फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आपल्या सहकार्याला अखेरचा निरोप देतात. यानंतर केंद्रीय मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी साहेब. सन्माननीय नितीनजी गडकरी पुष्पचक्र अर्पण करतात. त्यानंतर गोव्याचे मुख्यमंत्री आदरणीय प्रमोदजी सावंत. सगळ्यांना विनंती आहे की आपण प्लीज जागेवर बसा. आपल्याला सूचना दिल्यानंतर उभं राहायचंय. सध्या जागेवर बसा. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोदजी सावंत. यानंतर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे. यानंतर राहुलजी नॉर्वेकर. विधानसभेचे स्पीकर राहुलजी नॉर्वेकर. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी पुष्पचक्र अर्पण केलेलं आहे. त्यानंतर राहुलजी नॉर्वेकर. केंद्रीय मंत्री आदरणीय रामदासजी आठवले साहेब. केंद्रीय राज्यमंत्री आदरणीय आठवले साहेब. केंद्रीय राज्यमंत्री यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसनजी मुश्रीफ. तसेच सन्माननीय
त्यानंतर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, तसेच केंद्रीय राज्यमंत्री तसेच सन्माननीय खासदार शाहू महाराज छत्रपती, चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्यानंतर सन्माननीय भुजबळ साहेब, आंध्र प्रदेशचे सन्माननीय शिक्षण मंत्री नारा लोकेश, आपसे विनती है छगन भुजबळ साहेब यांच्यानंतर हसनजी मुश्रीफ, आपल्या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली अर्पण करतात. यानंतर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील. प्लीज, महाराष्ट्रभरातून आपण आदरणीय दादांच्या प्रेमापोटी आलेला आहात. नीरजजी चंद्रशेखर यांना विनंती आहे आपण पुढे यायचं आहे. प्लीज, इथले सगळे उभे असणारे प्लीज प्लीज समोरून बसायला सुरुवात करा, मागचे आपोआप बसतील. प्लीज पोलिसांना सहकार्य करा, फक्त थोडा वेळ प्लीज सहकार्य करा. मुरलीधरजी मोहोळ श्रद्धांजली अर्पण करतायत. त्यानंतर छत्रपती शाहू महाराज श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी येत आहेत. आंध्र प्रदेशचे आदरणीय मंत्री नारा लोकेश, नीरजजी चंद्रशेखर, आदरणीय खासदार कृष्णाजी देवरायू, रेव्हेन्यू मिनिस्टर प्रसादजी, आणि श्रीनिवासजी रेड्डी. महाराष्ट्राच्या बाहेरून अनेक सन्माननीय मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. आदरणीय मंत्री रक्षाजी खडसे, तसेच माधुरीताई मिसाळ, नीलमताई गोरे, आदित्यताई तटकरे, सन्माननीय मंत्री महोदया, सन्माननीय मंत्री रक्षाजी खडसे, वनमंत्री गणेशजी नाईक साहेब, सन्माननीय पंकजताई मुंडे, नीलमताई गोरे, सन्माननीय वनमंत्री गणेशजी नाईक, आदित्यताई तटकरे. प्लीज ड्रोन आहेत ज्यांचे
खाली घ्या, त्यावर कारवाई करण्यात येईल. ड्रोन अलाउड नाहीये, प्लीज. त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री, माजी ज्येष्ठ केंद्रीय मंत्री सुशील कुमारजी शिंदे, तसेच भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण, माजी मुख्यमंत्री आदरणीय अशोकरावजी चव्हाण, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सुनीलजी तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष शशिकांतजी शिंदे हे समोर प्लीज. एवढ्याच टापूमध्ये आवाज प्लीज रिक्वेस्ट आहे. अंत्यविधीच्या सुरुवातीला जी विनंती आम्ही केलेली होती, जो मूलमंत्र आदरणीय दादांनी आपल्याला दिला तोच फक्त आता पाळायचा आहे आणि तो आहे शिस्तीचा. प्लीज. आदरणीय मंत्री गिरीशजी महाजन, ड्रोन खाली घ्या, पोलीस विभागाची सूचना आहे. पत्रकार बंधूंना विनंती आहे, कोणतं तरी ड्रोन इथे येतं, पण आपण थोडी तरी हे करा. ड्रोन इकडे आणू नका, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल. अजिबात ड्रोन आणू नका इकडे, 100% त्याच्यावर गुन्हा दाखल होईल. यानंतर माजी मुख्यमंत्री ज्येष्ठ नेते आदरणीय सुशील कुमारजी शिंदे, जयदीपजी कवाडे साहेब, महादेवजी जानकर साहेब, सन्माननीय रितेशजी देशमुख, सन्माननीय मंत्री जयकुमारजी गोरे, डॉक्टर अमोल कोल्हे, सन्माननीय खासदार, सन्माननीय जयंत पाटील साहेब, त्याचबरोबर विखे पाटील साहेब, आपण सर्व मान्यवर या ठिकाणी येऊन श्रद्धांजली अर्पण करणार आहेत. सन्माननीय राहुलजी कुल, सन्माननीय खासदार धैर्यशील मोहिते पाटील, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने सन्माननीय हर्षवर्धनजी सपकाळ साहेब, मकरंद आबा पाटील, हर्षवर्धन भाऊ पाटील, सन्माननीय विजय बापू शिवतारे, नरहरी झिळवा साहेब, सन्माननीय रितेशजी देशमुख, सन्माननीय मंत्री शिवेंद्र राजे भोसले, अशोकजी उईके, सन्माननीय शंभूराजे देसाई, सन्माननीय मकरंद आबा पाटील, सन्माननीय दत्तात्रय मामा भोसले, सन्माननीय मंगल प्रभातजी लोढा, सन्माननीय श्रीमान प्रफुल्लभाई पटेल, सन्माननीय जयकुमारजी गोरे, सन्माननीय संजयजी राठोड साहेब, सन्माननीय राजेंद्रजी गवई साहेब, सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील,
अमितजी कल्याणी उद्योजक, सन्मान्य खासदार श्रीकांतजी शिंदे, सन्मान्य निवेदिता माने, आदरणीय माजी मंत्री राजेशजी टोपे साहेब, आदरणीय खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आदरणीय खासदार संजय दीना पाटील, आदरणीय आमदार सचिनजी आहिर, या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आदरणीय सोनियाजी गांधी, राहुलजी गांधी यांच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ यांनी श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. मेघनाताई बोर्डीकर, ओके. त्याचबरोबर आदरणीय दादांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आदरणीय उद्धवजी ठाकरे, आदरणीय राजजी ठाकरे हे आदरणीय दादांचं अंत्यदर्शन करून गेलेले आहेत. त्यांच्या संपूर्ण कुटुंबीय, पवार कुटुंबियांच्या दुःखामध्ये सहभागी आहे. त्याचबरोबर बाळाजी नांदगावकर, या ठिकाणी पुष्पचक्र अर्पण केल्यानंतर शोक शस्त्र होणार आहे. त्याचबरोबर आदरणीय खासदार विशालजी पाटील, बापूसाहेब पठारे या सगळ्यांच्या वतीने पुष्पचक्र अर्पण केलं जाईल. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरून आलेले सर्व सन्माननीय खासदार, सर्व सन्माननीय मंत्री महोदय, आमदार महोदय या सर्वांच्या वतीने या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण केली जाते आणि पुढच्या 1 मिनिटामध्ये शोक शस्त्र होणार आहे. त्यावेळी जनतेला जे आवाहन केलं जाणार आहे त्या आवाहनाचं आपण पालन करावं ही नम्र विनंती आहे. सगळ्यांना विनंती आहे की आपण आता जागेवर बसून राहायचं आहे, कुणीही जागा सोडू नका. कुणीही आपली जागा सोडायची नाही ही नम्र विनंती आहे. सगळ्यांना विनंती आहे जागेवर बसून राहायचं. आता जे मान्यवर या ठिकाणी उभे ते श्रद्धांजली अर्पण करतील. त्यानंतर आपण शोक शस्त्र कवायत होणार आहे. Chief Secretary on the behalf of Maharashtra government. इथे उभे राहिलेले प्लीज जागेवर बसून घ्या. प्लीज प्लीज हात जोडून नम्र विनंती आहे. काल सकाळपासून आपण सगळ्यांनी खूप सहकार्य केलेलं आहे. आपल्या सगळ्यांच्या भावना एकसारख्या आहेत आणि त्यामुळे प्लीज सगळ्यांनी सूचनांचं पालन करावं. माझी विनंती आहे की आता प्लीज सगळेजण पुढे येऊ नका प्लीज. या ठिकाणी सगळ्यांनी प्लीज आता थांबायचं आहे.
जे आता मागे आहेत त्यांनी जागेवरूनच आपण प्लीज तिथूनच आपण दर्शन करूया, पुढे येऊ नका. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आदरणीय दादांवर आपल्या सगळ्यांचं अतोनात प्रेम आहे. राज्याचे मुख्य सचिव महाराष्ट्र शासनाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करतात. काल सकाळी 9 वाजलेपासून ते या क्षणापर्यंत आपण सगळेजण सहकार्य करत आहात. यानंतर शोकशस्त्र होणार आहे. शासकीय इतमामामध्ये हा अंत्यसंस्कार होतोय. सगळ्यांना विनंती आहे 2 मिनिटं आपण सगळेजण एकदम शांत मौन पाळणार आहात. जागेवरून कोणीही उठायचं नाही, जागेवर बसून राहायचंय. जागेवरून कोणीही उठायचं नाही प्लीज. येस, या ठिकाणी सगळ्या मान्यवरांना विनंती आहे की पुष्पचक्र वाहून झाल्यानंतर आपण आता अग्निसंस्कार या ठिकाणी होणार आहेत. तर प्लीज थोडस आपण सहकार्य करावं. अग्निसंस्कार आणि लगेच त्यानंतर शोकशस्त्र होणार आहे. त्यानंतर 3 वेळा हवेत फायर करून बंदुकीची सलामी दिली जाणार आहे. आणि त्यानंतर अखेरची मानवंदना म्हणून बिगुल वाजवून सलामी दिली जाणार आहे. तर या सगळ्या गोष्टींसाठी मला माहिती आहे आपल्या कोणाच्याच मनाची तयारी होत नाहीये. आपण सर्वांनी आपले लाडके आवडते दादा गमावलेले आहेत. चला प्लीज वेळ वाचूया. या ठिकाणी अग्निसंस्कार होणार आहे. प्रचंड मोठी हानी या राज्याची, या देशाची आणि खास करून आपण बारामतीकरांची झाली. माझी विनंती आहे ब्राह्मणवृंद आपण पुढच्या विधी गुरुजी गुरुजी त्यांनी आता म्हटलं अपेतो जन्दुपनायो सुम्ना देवपीयवा तस्य लोकाः सुतावता युभिरहोभिरक्तुभिर्रक्तं जमोदनाश्वस
नाम समये सर्वे आदेशरीभ्यः पृथिव्यां लोकमिच्छतो तस्मै जुज्यन्तां श्रेयाः वायुः पुनातु सविता पुनान्वदनेर्भ्राजसा दुर्जस्य कर्जसा विमुञ्चान्तां श्रेयाः तस्मद्देवो निखदनं पर्णेवो वसति कर्ता गोभाज इत्केला सतजत्सनवत पूरुकम् कुणीही जागा सोडू नका. मानवंदना होईल, शोकशस्त्र होईल.
हवेत 3 वेळा फायर करून बंदुकीची सलामी दिली जाते. अखेरची मानवंदना शांततेत आपण उभं राहावं, सगळ्यांना नम्र विनंती. अखेरची मानवंदना, आपल्या लाडक्या नेत्याला अखेरची सलामी आपण सर्वांनी दिलेली आहे. जिथे आहात तिथे जागेवरूनच आपण अंत्यदर्शन घेऊन मागच्या गेटने हळूहळू बाहेर पडणार आहात. माझी विनंती आहे, पुढे येण्याचा प्रयत्न प्लीज आपण करू नका. सगळ्यांना नम्रपूर्वक विनंती आहे. नद्यानो देशानामेव स्याशुकुबेराः प्रप्रदातारन्दारिव ऊर्जन्नो देहित्वे पादे चातुखपाले. पुढच्या बाजूला येण्याचा प्रयत्न कृपया कोणी करू नका. सगळ्यांना नम्र विनंती आहे. मागच्या बाजूला रक्षातो कामतत्मना. मागच्या बाजूला गेट आहे, त्या मागच्याच बाजूने हळूहळू आपण बाहेर पडूया. बाहेर प्रचंड गर्दी आहे, खूप गर्दी आहे. हळूहळू मागच्या बाजूने बाहेर पडा. सर्वांना नम्रपूर्वक आवाहन करण्यात येत आहे, पुढे येण्याचा प्रयत्न आपण करू नका. पोलीस विभागाला सहकार्य करूया. मला माहिती आहे या जागेवरून आपले पाय निघायला तयार नाहीये. आपल्या सगळ्यांचं अतोनात न भरून येणारं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. खर तर आपल्या सर्वांची शांतता आणि शिस्त. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार अखेर अनंतात विलीन झाले. अत्यंत भीषण अशा विमान दुर्घटनेमध्ये आपली शिस्त, आपला संयम, अजित पवारांना घेतलेले आपण हे गुण मृत्यूनं गाठलं. आपल्या सगळ्यांना नम्रपूर्वक विनंती. बारामतीमध्ये शांतता आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या बाजूने हळूहळू बाहेर निवडणुकांकरता अजित चव्हाणांच्या बैठकांचं आयोजन करण्यात आलं होतं. मुंबईहून बारामतीकडे येताना अजित पवारांच्या विमानाचा दुर्दैवी अपघात झाला आणि या अपघातामध्ये कोणीच वाचू शकलं नाही. मोठं गेट आहे, तिथून हळूहळू बाहेर पडूया. महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या काही अनपेक्षित अघटित घटना म्हणून नोंदल्या गेल्या आहेत त्यातली ही एक घटना. अजित पवारांच्या रूपानं महाराष्ट्रानं आणखीन एक उमदा नेता गमावलाय. स्क्रीन आहे, त्यामुळे पुढे येण्याचा प्रयत्न राज्याचं राजकारण एका वेगळ्या टप्प्यावर असताना अजित पवारांच्या निधनानं
एक कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली. एक कठीण वेळ नुसती राज्याच्या राजकारणावरती नाही, तर संपूर्ण राज्यावरती आलेली आहे आणि त्यातून उभं राहण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न सगळेच जण करतील. अजित पवारांच्या पार्थिवावरती शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडलेत. काटेवाडीच्या या विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये हे अंत्यसंस्कार पार पडले. केंद्रीय मंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा ज्येष्ठ नेते शरद पवार आणि राज्यातल्या केंद्रातल्या मंत्री, पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये काटेवाडी, बारामती, पुणे, पिंपरी चिंचवड या संपूर्ण भागातून आलेल्या नागरिकांच्या उपस्थितीमध्ये अजित पवारांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडले. अजित पवारांना अखेरचा निरोप देण्याकरता संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हे नागरिक काटेवाडीमध्ये पोहोचलेत. आत्ता काटेवाडीमध्ये प्रचंड गर्दी आहे. अखेरचा निरोप देण्याकरता म्हणून ही सगळी मंडळी या विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये जमली. अंत्यसंस्काराचा विधी पार पडलाय. पुन्हा एकदा या संपूर्ण घटनेवरती विश्वास करणं, अजितदादा आज आपल्यामध्ये नाहीत हे सत्य स्वीकारणं, हे वास्तव स्वीकारणं सगळ्यांनाच कठीण जाणार. जसं ते पवार कुटुंबाला कठीण जाणार आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कठीण जाणार आहे, पदाधिकारी कार्यकर्त्यांना कठीण जाणार आहे, तसंच महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य नागरिकांना, ज्याने अजितदादांना काम करताना बघितलं, विकासासाठी झटताना बघितलं, वेळोवेळी कार्यकर्त्यांसोबत, पदाधिकाऱ्यांसोबत मतदारसंघामध्ये फिरताना पाहिलं, पहाटे 4-5 वाजता उठून पाहणी दौरा करताना ज्यांनी अजितदादांना पाहिलं, या सगळ्यांकरताच हे सत्य स्वीकारणं, हे वास्तव स्वीकारणं कठीण आहे. अजित पवारांसारखा एक उमदा, तरुण, तडफदार नेता आज महाराष्ट्रानं गमावला. या विमान दुर्घटनेत अजूनही 5 सहकारी दादांचे मृत्युमुखी पडले आणि अख्खा महाराष्ट्र हळहळला. ज्या घटनेची कधीच कोणी कल्पना देखील केली नसेल अशी घटना महाराष्ट्रामध्ये घडली आणि आज अखंड महाराष्ट्र शोकसागरात बुडून गेला. अजित पवारांच्या अंत्यसंस्कारावेळी झालेली ही गर्दी सांगून जाते की अजित पवारांचं काम, अजित पवारांवरचा विश्वास, अजित पवारांनी जोडलेली माणसं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात किती प्रमाणात होती. आज ही सगळी मंडळी केवळ आणि केवळ अजित पवारांच्या वर असलेल्या प्रेमापोटी त्यांना अखेरचा निरोप देण्याकरता म्हणून काटेवाडीमध्ये जमलेली आहे. आपण पाहू शकतो दृश्यांमध्ये किती मोठ्या प्रमाणात गर्दी आत्ता या प्रांगणामध्ये आहे. हा काळ सगळ्यांसाठीच कठीण असणार. गेल्या जवळजवळ 12-24 तासांपासून अनेक तास ही सगळी मंडळी दादांच्या प्रेमा खातर या ठिकाणी आली होती.
या सगळ्यांसाठी एक प्रकारचा हा मानसिक धक्का आहे. या धक्क्यातून सावरण्याची ताकद परमेश्वर या सगळ्यांना देऊ. महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक अघटित घटना मानवंदना देताना पार्थ पवार, जय पवार हे सगळ्यांचे आभार मानतायत, हात जोडून सगळ्यांना नमस्कार करतायत. सगळेजण उपस्थित राहिले त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतायत. आम्ही करतोय. आपल्या सगळ्यांच्या भावना एकच आहेत. या ठिकाणी आपल्या लाडक्या दादांना अखेरचा निरोप दिल्यानंतर पवार कुटुंबीय आपल्याला अभिवादन करतात. पवार कुटुंबियांच्या आदरणीय दादांच्या प्रेमापोटी संबंध महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरून आपण आलेला आहात. स्वतःच्या मागच्या बाजूला जे गेट आहे तिथून हळूहळू बाहेर पडा. आपण सर्वांनी शांतता. अजित पवारांचे दोन्ही मुलगे पार्थ पवार आणि जय पवार यांनी उपस्थित जनसमुदायाला अभिवादन केलंय, नमस्कार केलाय. सगळे इथपर्यंत आलात त्याबद्दल सगळ्यांचे त्यांनी आभार मानले. राज्याच्या राजकारणातला दादा माणूस आज काळाच्या पडद्याआड गेला. ही घटना महाराष्ट्राच्या राजकारणात जशी ठसा उमटवणारी ठरेल. ज्या घटनेचा कधीच कोणी विचारही केलेला नाही. अनपेक्षित, अनाकलनीय, अघटित अशा पद्धतीची ही घटना, ज्याची कल्पना सुद्धा करवत नाही. अजित पवारांच्या अंत्यसंस्कारांसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेली ही सगळी मंडळी जी अजित पवारांना आपल्या कुटुंबातला व्यक्ती म्हणून मान देतात, सन्मान देतात, अशी ही सगळी मंडळी त्यांच्या अखेरचा त्यांचा निरोप घेण्याकरता म्हणून ही सगळी मंडळी आता काटेवाडीच्या या विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणात जमलेली आहेत. अंत्यसंस्कार पार पडलेत. शासकीय इतमामामध्ये हे अंत्यसंस्कार पार पडलेत. पवार कुटुंब या एका वेगळ्या आणि कठीण प्रसंगातून स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पवार कुटुंबाचा आधारस्तंभ असं म्हणायला काहीच हरकत नाही. याची दादांची एक वेगळी ओळख होती. आज दादांनी पुण्यापासून बारामतीपर्यंत त्या संपूर्ण परिसरात आपलं राजकीय आयुष्य व्यतीत केलं. दादांची ही संपूर्ण कर्मभूमी आणि या कर्मभूमीतच दादांना असा मृत्यू यावा याचंच सगळ्यांना आश्चर्य आहे आणि दुःख सुद्धा. ते देखील आता बाहेर पडताय. त्यामुळे तुम्ही स्वतःच्या मागच्या बाजूने